बरं का? अरे हाथ ऐसा ऊपर से लेना, ये हाथ अड़ रहा है, ऐसा ऊपर ले, अरे भाई ऐसा लेना है, ऐसा अपना बिड़ो बच्चू आओ आगे बढ़ो, या इकडून या सर, आपण आपल्यावर काय आहे परवानगी आहे सर, ऑब्झर्व्हरची परवानगी आहे। हे मैदान 23-24 निवडणूक आयोगाने आम्हाला परवानगी मैदानाची दिलेली आहे, परंतु पोलीस लोक शहाची सभा, अमित शहाजीची सभा बगर परवानगीची इथं घेतो म्हणतात। बगर परवानगीची अमित शहाजीच्या परवानगीची सभा व्हावं याच्यासाठी आमची काही अडचण नाही आहे, परवानगी नाही आहे। आता कायद्यापेक्षा माणसं मोठे नाही, पण हे शिंदे साहेब म्हणते सुरक्षेच्या दृष्टिकोनातून बगर परवानगीचं हे ग्राउंड आम्हाला द्यावं लागतं। पण परवानगीच्या प्रोसेस ठेवल्या कशाने? तुम्ही बीजेपीचे कार्यकर्ता झेंडा घेऊनच आले पाहिजे। सर मी आपल्याला सांगतो, आपल्याला दाखवतो, आपण या माझ्याबरोबर। पार्टीचे लोक वागू ना, पार्टीचा झेंडा लावा, पार्टीचा झेंडा, पार्टीचा झेंडा लावा, तुम्ही पार्टीचा झेंडा लावा, पार्टी का झेंडा लगाओ, कानून को तोड़ो, तुम कानून को तोड़ो। मैदानाचा मुद्दा आहे। या मैदानावरती आधीच आम्ही दावा केलेला आहे, आम्हाला परवानगी सुद्धा मिळालेली आहे असं बच्चू कडू यांचं म्हणणं आहे आणि मिळालेल्या परवानगीचं पत्र घेऊन ते इथे दाखल झालेले आहेत। मात्र पोलीस जे आहेत ते मात्र इथे त्यांना अडवतात असं त्यांचं म्हणणं आहे आणि म्हणूनच पोलिसांना भाजपचा झेंडा लावा असं म्हणत ते विरोध करतात। आणि अधिक माहिती घेणार आहोत, गजानन उमाटे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। गजानन, नेमकं काय घडतंय तिथे? एक मोठा जन आक्रोश सुद्धा तिथे पाहायला मिळतोय। कार्यकर्ते या ठिकाणी पोहोचलेले आहे आणि ते आता या ठिकाणी मैदान पोहोचलेले आहे। कॅमेरामॅनला आज सोडून दिलं जात नाही सर, आमचा कॅमेरामॅन एकासाठी उघडलं की सगळं 100 लोक आत जातील। आपण बघतोय बच्चू कडू हे ज्यावेळेला इथे दाखल झाले होते तेव्हा मोठ्या संख्येने इथे कार्यकर्तेही दाखल झाले होते। बच्चू कडू यांचं म्हणणं होतं की सायन्स कोर मैदान जे आहे त्या मैदानावरती आम्ही यापूर्वीच परवानगी घेऊन इथे आमची सभा होणार होती, मात्र आता तिथे ही सभा जी आहे ती नवनीत राणा यांच्यासाठी होणार आहे। अमित शहा तिथे दाखल होणार आहेत आणि म्हणूनच एक मोठा वाद जो आहे तो सध्या आपल्याला पाहायला मिळतोय। या ठिकाणी आम्ही पूर्वी परवानगी घेऊनही आम्हाला का अडवलं जातंय असा सवाल आमदार बच्चू कडू यांनी पोलिसांना केलेला आहे। मात्र पोलिसांनी सुद्धा इथे त्यांची अडवणूक केलेली आहे असं त्यांचं म्हणणं आहे। पोलीस म्हणालेत आत तुम्ही या, आम्ही तुम्हाला सविस्तर सांगतो, मात्र त्यावरही बच्चू कडू हे आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळाले। तयारी काय आहे, सुरक्षेचे काय आहे? अरे परवानगी आमच्याजवळ आहे ना शिंदे साहेब। अरे बाबा, पार्टीचे लोक वागू ना, पार्टीचा झेंडा लावा, पार्टीचा झेंडा, पार्टीचा झेंडा लावा, तुम्ही पार्टीचा झेंडा लावा, पार्टी का झेंडा लगाओ। लोक आपल्याला प्रॉपर तयारी काय आहे, सुरक्षेचे काय आहे? अरे परवानगी आमच्याजवळ आहे ना शिंदे साहेब। अरे बाबा, पार्टीचे लोक वागू ना, पार्टीचा झेंडा लावा, पार्टीचा झेंडा, पार्टीचा झेंडा लावा, तुम्ही पार्टीचा झेंडा लावा, पार्टी का झेंडा लगाओ। तुम कानून को तोड़ो। हेलो
एका विंडोमध्ये 1 to 1 वापरायला काय बच्चू कडू आणि पोलिसांमधला हा संवाद आपण बघतोय. एकीकडे बच्चू कडू हे मान्य करायला मग त्यांची सभा घेणं अनिवार्य आहे. आमची नाही का दादा? दादा आम्ही उभा आहे ना दादा. दादा आम्ही उभा आहे ना. आम्ही परवानगी घेतली ना. 18 तारखेला अर्ज टाकून रितसर परवानगी घेतली ना दादा. आम्ही त्यांची सभा होणं जसे अनिवार्य आहे दादा. आमची आहो शिंदे साहेब कायदा नका तोडू हो. आम्ही कायदा बदली होऊन हो तुमची फक्त एका बदलीसाठी कायदा तोडता हो तुम्ही. बदली हा विषय नाही का 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 असं करता हो? पाया पडा रे सगळे कायदा जोडताना तुम्ही कायदा तुम्ही कायदा जोडतो ना. लोकप्रतिनिधी आदर करता परवानगी असून येऊ देत नाही तुम्ही. आदर करता भाऊ आपण लोकप्रतिनिधी फक्त भाजपचे झेंडे घ्या तुम्ही राहिलेले. तुम्ही भाजपचे झेंडे घ्या फक्त आता. हे सगळं काय आहे सुरक्षेच्या कारणास्तव आहे. यात कुठलाही राजकीय परवानगी नसताना सभा कशी घेता बे भावा? 2 मिनिटं शांत व्हा भाऊ. परवानगी नसताना सभा कशी घेता? भाऊ आपण शांत व्हा. आपण इथंच बसू. हा इथंच बसू. ही वादावादी एकीकडे सुरू झालेली आहे. शांतपणे एकमेकांशी संवाद एकीकडे सुरू आहे. पोलिसांच्या पाया पडून तुमची हवं तर आम्ही माफी मागतो, मात्र आम्हाला इथून आता जाऊ देऊ नका असंही बच्चू कडू यांनी म्हटलं. आता आम्ही इथून उठणार नाही, आता आम्ही इथेच बसतो असंही त्यांचं म्हणणं आहे. हातामध्ये तुम्ही फक्त झेंडा घेणं बाकी ठेवलेलं आहे असं म्हणत त्यांनी जोरदार टीका ही पोलिसांवर केलेली आहे. रितसर परवानगी असून पोलीस प्रशासनाकडून आम्ही काय अपेक्षा करायची? अपेक्षा नाही राहिली कायदा राहिला नाही सामान्य माणसासाठी, शेतकऱ्यासाठी. काय सांगणार? पोलिसांनी थांबवलेलं तुम्हाला अक्षरशः पुरुषात तुम्ही पाय. आता अमित शहाजीच्या सभेची कुठली परवानगी यांच्याकडे नाही आहे. ऑब्झर्व्हरनं आम्हाला ही परवानगी दिली, त्याचं हे लेटर आहे. देशाच्या गृहमंत्र्यांचं या अमरावती नगरीत आमचं स्वागतच आहे. पण गृहमंत्री कायदा तोडून जर सभा घेत असन तर आता काही शिल्लक नाही राहिलं. हे आणि गृहमंत्र्याची दिशाभूल करत आहे. कारण यांच्या बदल्या गिदल्या होऊ नये याच्यासाठी पोलीस प्रशासन BJP कार्यकर्त्यासारखं वागत आहे. ही परवानगी यांच्याजवळ आहे का सांगा? परवानगी दाखवा. अमित शहा साहेबांची परवानगी दाखवा ना. दाखवा ना. की आपली परवानगी ते प्रशासन जे आहे त्यांनी त्या पोलीसच्या सुरक्षेच्या कारणास्तव, गृहमंत्र्यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव रद्द करत आहेत. आम्ही तसं पत्र दिलेलं आहे, त्यांनी ते कळलं आपल्याला कळलं. म्हणजे परवानगी न भेटता स्टेज सुरू आहे काय? वा 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 टाळ्या वाजवा रे सगळे. वा 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 सांगतो भाऊ ऐकून घ्या. माननीय तुम्हाला परवानगी आहे का? तुमच्या भाजपच्या कार्यकर्त्याची परवानगी आहे का तुम्हाला? तुमच्या पार्टीला परवानगी आहे का सांगा? आम्हाला पार्टीचा मुद्दा नाही भाऊ. नाही तुम्ही हे हा प्रश्न भाजप सोबत आम्ही बोललो. तुम्ही कसे बोलताय? तुम्ही कसे बोलताय? गृहमंत्र्याची सुरक्षा इथं निवडणूक आयोगामध्ये विषय नाही आहे. त्यांनी लागण तेवढे ग्राउंड इथं तिथं घ्यावं, तिथं घ्यावं. तो त्यांचा विषय आहे, त्या पार्टीचा विषय आहे. त्या पार्टीचा विषय तुम्ही कसं काय घेता? हे त्या पार्टीचं म्हणणं तुम्ही बोलताय. माननीय गृहमंत्र्यांना सुद्धा मोठ्या प्रमाणावर सुरक्षा यंत्रणा ती राबवावी लागते या ठिकाणी. आमची परवानगी चुल्यात गेली. आमच्या परवानगीला काही मग परवानगीचा टेबल ठेवला कशाला? परवानगीचा टेबल ठेवला कशाला तुम्ही? आम्हाला परवानगी भेटली ना साहेब. वाचा ना हे. वाचले ते वाचा ना परवानगी. हे परवानगी नाही का? परवानगी आहे ना. मग आमची परवानगी असताना आम्हाला येऊ का नाही देत? माननीय गृहमंत्र्यांच्या
सुरक्षा सभेच्या कारणास्तव सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना परवानगीची गरज नाही. नाही परवानगी हा, असं म्हणा, असं म्हणा, असं मी म्हणा. असं बोलणार नाही भाऊ. असं परवानगीची अनेक गरज नाही. प्रकारच्या अनेक वा, वा, प्रकारच्या वा. एजन्सी त्याच्यामध्ये सहभागी असतात. म्हणजे सुरक्षेसाठी परवानगीची मोठ्या गरज नाही असं प्रमाणावर म्हणा. नॉर्म्स असतात. म्हणजे ते असं नाही मी त्यांना म्हणत कायदा लागू नये असं म्हणा. भाऊ मी असं म्हणणार नाही. परवानगी आम्हाला असताना आमची रद्द करणे, त्यांची परवानगी नसताना टेबल इथं स्टेज उभं करणे, ऐकून घ्या भाऊ. त्यांनी परवानगी असताना स्टेज उभं केलेलं आमदारकीची आहे. तिकीट भेटू शकते, काय हरकत आहे असं बोलायला? गृहमंत्र्यांच्या सभेसाठी परवानगी असताना स्टेज उभं केलेलं आहे आणि त्यामुळे ते स्टेज उभं राहिलेलं आहे आणि ते एवढ्या वेळात परवानगी कुठे आहे? आहे ना त्यांच्याकडे परवानगी. आपल्याला ते पत्र देतील. मी आपल्याला थांबा, तुम्ही आपल्या ते दाखव, परवानगी तुम्ही दाखवतो. त्यांची परवानगी इथं आपण- आम्हाला सांगताय. त्यांना बीजेपीचे कार्यकर्ते आहे का? त्यांना 21 आणि बीजेपीचे कार्यकर्ते आहे भाऊ का? नाही. आम्ही तुम्ही- कोणाचेही त्यांची कार्यकर्ते परवानगी नाही. तुम्हाला कशी माहित? आम्ही 21 त्यांची आणि परवानगी 22 ला तुम्हाला कशी माहित? भाऊ 21 आणि 22 हे ला परवानगी कोणी दिली? हे अथॉरिटीने दिलेली आहे आपल्याला. हे परवानगी दोन परवानगी एका जागेच्या दिल्या का? एका जागेच्या 2 नाही दिल्या. 2 वेगवेगळ्या तारखांना परवानग्या दिलेल्या आहेत. 21 आणि 22 ला त्यांची परवानगी होती. 23 आणि 24 ला आपल्याला परवानगी दिली होती, परंतु आता त्याच्यावर निर्णय चालू आहे भाऊ. सुरक्षेच्या कारणास्तव. भाऊ शपथ तोडून टाका, तुम्ही घेतलेली शपथ निपक्ष निस्वार्थ ऐकून घ्या. बिलकुल तोडून टाका. भाऊ ऐकून घ्या. आम्ही इथं माननीय गृहमंत्र्यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव अहो, सुरक्षा म्हणजे इथं परवानगी शिवाय सभा कशी घेता हे तुम्हाला विचारतोय. सुरक्षा घ्यायची असेल तर दुसऱ्या इकडे सभा घ्या. आम्हाला इथं परवानगी भेटली, आम्ही सगळ्या कार्यकर्त्याला संदेश दिलेला आहे आणि सुरक्षेचं नाव काढून कायदा मोडत आहे तुम्ही गृहमंत्र्यांच्या सभेचा. गृहमंत्रीच खुद याच्यात आरोपी करत आहे का तुम्ही? आम्ही कुणालाही आरोपी करत नाही, काही करत नाही. बगर परवानगीची सभा गृहमंत्र्याला अलाउड आहे का? बघ आता याच्यावर ते येतील ना. मी आपल्याला दाखवतो की फोनवर आपण बोलून घ्या माननीय यारो साहेबांशी. मी कशाला बोलणार आहे? माझं परवानगी आहे, मी कशाला बोलू? तुम्ही काय करा, दुपट्टा घालून या, मग आपण चर्चा करू. भाजपचा दुपट्टा घाला ना, मजा येईल त्याच्यात. असं काय मी कोणत्याही पक्षाचा किंवा हाँ, 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 क्या बात है, कितनी झूठी बात कर रहे हो आप? कारणास्तव या ठिकाणी कितनी झूठी बात कर रहे हो आप? कितनी झूठी बात कर रहे हो? भाजपचा दुपट्टा घालून घ्या बस, बढिया. काय वाजव रे आपल्याला भाजप? काय समजावून सांगतो ते हेच मुद्दा आहे. आम्हाला परवानगी असताना आम्हाला समजून सांगता, आम्हाला परवानगी असताना आम्हाला समजून सांगताय. त्यांना समजून सांगायला पाहिजे. त्यांनी परवानगी घेतली नाही. 22-23 ची परवानगी आम्हाला आहे. समजून आम्हाला सांगता. आम्ही पेंडॉल आणतो. आमच्या घरात आम्हालाच तुम्ही सांगता घरात न करू म्हणून. वा 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 वा. असं काय काय कायद्याचे पंडित आहो तुम्ही, काय कायद्याचे शिवकार आहो तुम्ही. काही राहिलं का देशात शिल्लक? आता काही राहिलं वाटते तुम्हाला स्वतःला? तरी काही वाटते का भाऊ जे का आपण आहे हे ते चुकीचं करतो सुरक्षेच्या म्हणून? कारणास्तव आहे. तुम्हाला वाटते का थोडंसं चुकीचं करतो म्हणून आपण? नाही मी करतोय ते सुरक्षेच्या कारणास्तव करतोय. आपण पण त्यामध्ये सामंजस्याची भूमिका घ्यावी. आपण हे जबाबदार काय लोकप्रतिनिधी आहात. म्हणते, सुरक्षेच्या कारणानं आम्ही शहाजींना परवानगीची गरज नाही आहे. नाही, असं नाही म्हणत. हा, असंच म्हणायचंय, असं नाही म्हणत असंच भाऊ. म्हणायचंय, असंच म्हटलं तुम्ही, असंच म्हटलं. आता कायदा नाही राहिला साहेब. नाही, असं नाही म्हणते मी. वा वा. तुम्ही दुपट्टा घाला, असं मी काहीही म्हणतो. तुम्ही दुपट्टा घाला. ठीक आहे. आपण घाला दुपट्टा. मी आपल्याला काय सांगतो परत एकदा. दुपट्टा आता जर सुरक्षा, आपण- सुरक्षा आम्हाला नका देऊ तुम्ही. शांत आम्हाला झालेलं सुरक्षा आहे. नका आपण देऊ. लोकप्रतिनिधी आहात. आपली सुरक्षा ही सुद्धा आमची जबाबदारी आहे. तुम्हाला आम्ही लहान आहे का नाही? नाही लहान आमचा मोठं काय नाही. दबाव आपणही आहे. भाऊ आमच्याजवळ आपण सत्ता पण नाही आहे. लोकप्रतिनिधी आहात. तुम्ही सत्ताचे मी गुलाम झालेले सर्वात आहे. सुरुवातीला सांगितलं एवढी भाऊ, लाचारी, एवढी लाचारी राव, भाऊ, एवढी लाचारी असते का? आपण- आमच्याजवळ परवानगी असताना तुम्ही एवढी लाचारी करताय. आपण बघा भाऊ, तुम्हाला वाटते का हो, आपण थोडे आपण- थोडं तरी कायद्याचं आपण- पालन करतो भाऊ, का? आपण थोडे लोक शांत म्हणते व्हा. मग कायदा हातात घेतला, तुम्हीच तर कायदा तुडवला हो पाहिजे. नाही आम्ही कायदा तुडवला तुम्हीच नाही. आम्ही कायदा सुरक्षेच्या पाहिजे. ठिकाणी या ठिकाणी आहोत. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून परवानगीची गरज नसते का हो शिंदे नाही ना साहेब? परवानगीची गरज आहे ना. मग आम्ही कसं नाही तेच म्हणत. ते लावून आले. सुरक्षेच्या काळजी घ्यायची सभा अनिवार्य आहे का? सुरक्षा महत्वाची आहे साहेब. त्यांच्यासाठी राजकारण महत्वाचं आहे, सुरक्षा महत्वाची नाही. गृहमंत्री आणि महोदय त्यांचं येणार राजकारण तुम्ही चांगलं करावं म्हणून सुरक्षेचं नाव घालून आम्हाला दबाव टाकत गृहमंत्री आहेत. महोदय येणार असतील तर 24 तास आधी सगळं ते सिक्युअर्ड करावं लागतं. आता कोणी गृहमंत्री नाही आहे. आता कोणी गृहमंत्री नाही. निवडणुकीत कोणी गृहमंत्री त्यांना मोठ्या नसतं. प्रमाणावर जे काय आहे सुरक्षा एजन्सीज कडून म्हणजे कायदा तोडवायचा आहे असं म्हणा. कायदा तोडायचा असं नाही. त्यांना असंच ते आहे. जेल स्पेशल आणि हे विविध परवानगी प्रकारच्या आहे का नाही? धोका आहे साहेब वेगवेगळ्या- हे 23-24 ची परवानगी आहे का नाही? आहे ना. मी कुठे नाही म्हणलं भाऊ. मग आमची परवानगी असताना सुरक्षेच्या नावानं आम्हालाच डावलत का नाही तुम्ही? डावलत आहे का डावलत नाही? नाहीये भाऊ आम्ही. वा वा वा. आपल्याला डावलत नाही. एवढा मोठा आम्ही आमचा मेसेज त्यांना दिलेला आहे. काय आहे तो. आपल्याला डावलण्याचा आम्ही कोण अधिकार ठेवणार? आम्ही नाही अधिकार. वा वा. आपल्याला डावलणार नाही आम्ही. लेकिन कल बहुत आम्ही अच्छा आधी- रहेगा. उद्या ना आम्ही निवडणूक सोडून देऊ आता.
इथंच उपोषणाला बसू. आपण लोकप्रतिनिधी आहात, समंजस तुमची आहात. रंगबाजी चालणार नाही. तुम्ही भाजपचे कार्यकर्ते म्हणून काम करताय. आपल्याला भाऊ वा वा. अनुभव आहे, आपल्याला माहिती आहे, सुरक्षा तुम्ही काय आहे, काय नाही. तुम्ही राव शिंदे साहेब आपण अनेक वेळा मुंबईत भाऊ भेटलेलो आहोत, वेगवेगळ्या आंदोलनात मुंबईत भेटून काय करता बाबा? नागपूरला पण भेटलेलो तेव्हा आहोत. तुम्ही निपक्ष होते, आता पक्षाचे कार्यकर्ते म्हणून आले तुम्ही. ऐकून घ्या, पक्षाचे कार्यकर्ते म्हणून आले. आता शांत झालेले आहात, पक्षाचे समंजस भूमिका कार्यकर्ते म्हणून आले ना. घेण्यासाठी. आम्ही फक्त सुरक्षेच्या कारणास्तव आलेलो आहोत. तुम्ही सांगा, सुरक्षेच्या कारणानं एखाद्या उमेदवाराची परवानगी भेटल्यावर ती परवानगी रद्द करता येते कसं आहे? आता ते त्यांचा अधिकार आहे, आम्ही कळवलं सुरक्षितच्या आम्ही कारणावर भाऊ आम्ही जे काही परिस्थिती आहे त्यांना इथली ती परवानगी त्यांना नाही कळवलं. आहे, काय नाही. उद्या असं होईल, एखादं रघु रिप्लेसमेंट सारखं चालतं दुकान आहे, तिला आवडलं का बा आम्हाला नाही आवडलं, आता आम्हाला हे पाहिजे. सुरक्षिततेच्या कारणास्तव मस्त. दुकानावर ताबा करा. मला वाटलं नाही राव तुमचं नाव गणेश शिंदे आहे, म्हटलं जबरदस्त माणूस असं. तुम्ही तर सुरक्षेच्या नावानं मतदान नको करू. तुम्हीच घेऊन घ्या ना उद्याची सभा घेऊन घ्या साहेब. शिंदे साहेब उद्याची सभा घेऊन घ्या तुम्ही. दुपट्टा घालून घ्या, आले मस्त जमून टाका. बढिया. सलाम है तुमको कायदा न पाळने के लिए. सलाम है. पैसे किसे दिले का काय म्हटले का? आम्ही सुरक्षेच्या कारणास्तव काम करत आहोत, बाकी काय नाही. अहो दादा, मी मराठीत बोलतोय. सुरक्षेच्या कारणानं कायदा मोडता का तुम्ही? कायदा नाही मोडत. तुम्ही आता तुम्ही म्हणाल सुरक्षा आहे, बच्चू भाऊ तुमचं घर खाली करा लागते. अत्यंत शांतपणे साहेब दादा ऐका, सुरक्षेच्या नावानं मला घर खाली करा का? बघा, मी आपल्याला काय नाही, सांगतो. माझं काय म्हणणं आहे एकदा ऐका तर खरी. सुरक्षेच्या नावानं माझं घर खाली करा का तुम्ही? अहो, हे आपलं आम्हाला घर घेतलेली नाही परवानगी करणार. काय राव तुम्ही किती खोटे बोलता हो. मंत्र्यांच्या सभेच्या 24 तास आधी सगळा एरिया सॅनिटाईज सुरक्षा त्याला सांगायला पाहिजे. ते ना मैदान बदला. एकच मैदान आहे का अमरावतीत? एकच मैदान आहे. काय मस्त पॉलिसी आहे हो तुमची. मीडिया गिडिया लोकांना सांगायला आम्ही ते सुरक्षेच्या मुळे आम्ही असं करतो. म्हणजे आमची परवानगीला महत्व नाही आहे. ते असं आहे, शहाजी गृहमंत्री आहे, सुरक्षामुळे तुमची दिलेली परवानगी आम्हाला रद्द करावं लागतं, कारण आमची बदली गिदली होऊन जाईल साहेब. वाटत नाही ना. बरं आहे, मग आमच्या घरातही घुस जा ना उद्या. सुरक्षा वांधा नाही का? ठीक आहे. एवढा वांधा येईल. आमचं घर झालं आता हे 23-24. आमच्या घरात घुसता साहेब तुम्ही. वा वा. फक्त दुपट्टा राहिला टाकाचा भाऊ, बाकी सगळं तुमचं जमलं. सगळं व्यवस्थित करून घेतलं तुम्ही. दुपट्टा टाकून घ्या. वर्दीवाल्यांना असं शोभत नाही हो. थू थू करून टाकलं तुम्ही. तुमच्या वर्दीची वर्दीची किंमत करतो आम्ही तुमच्या. सुरक्षिततेच्या कारणास्तव दुसऱ्या मैदानावर तुमची फिजिबल नाही आहे सभा. ऑनलाईन संबोधित करू शकता, टीव्हीवर देऊ शकता तुम्ही. संबोधन करणं, लोकांना भेटीत धरणं हे काम नव्हतं तुमचं. तुमचं काम काय होतं? त्यांना रिपोर्टिंग करणं की मैदान ऑलरेडी बुक आहे. सुरक्षा एवढी महत्वाची आहे तर सभा नका घेऊ म्हणा. जसं म्हणता नाहीत का साहेब तुम्हाला? त्यांना काही म्हणू नका तुम्ही. आम्ही बदली घेतली होऊन नाही नाही. अरे नाही, वा, नाही, असं म्हणू नका तुम्ही. त्यांची दिशाभूल केली असं नव्हती. म्हटलं पाटील साहेब, वांदा होऊन मंत्र्यांची वांदा दिशाभूल होऊन केली. तुमचा. भाऊ, सुरक्षेच्या तुमचा दृष्टीने वांदा सर्व नाही. आस्पेक्ट्स आम्ही कळवलेले नाही, आहेत. तुमचा आम्ही वांदा. कायदेशीर एजन्सी आहोत. तुम्ही त्याच्यामध्ये त्यांना जे न काय कळवायचं ते सांगता कळवलेलं तुम्ही आहे. आमची परवानगी असताना आम्हाला एवढं ना साहेब तुम्ही. आमची परवानगी असताना तुम्ही आम्हाला तुम्ही साहेब हा, कशी मस्त वर्दी आहो तुमची. वा वा वा, बढिया. शिंदे साहेब मानना पडेगा आपको. वर्दीवाला आदमी ऐसा होना. तुम्ही ह्या वर्दीची इज्जत घालवता हो. नाही, आम्ही काही इज्जत बिलकुल लय मान आहे हो सामान्य माणसं. आम्ही पण सामान्यच आहोत. घरी घरातच पुढे आलेले आहोत. घरातले नॉन पोलीस जे आहे ना, त्यांना जर ही ट्रीटमेंट भेटली काय वाटन तुम्हाला? हा, तुमची आता पोलीस तुम्ही उभे स्टेशनमध्ये न्याय असते, भेटतो. तुम्ही उभे असते, परवानगी भेटली असतील. आम्ही बच्चू राजकारणी नाही, त्याच्यावर आम्ही काही नाही नाही, उभे राहा ना. आता चांगली तिकीट भेटते तुम्हाला. आता हे कॅशेट जाते मस्त. एक आमदारकी आम्ही घेऊन जा. राजकारणी नाही भाऊ, आम्ही त्याच्यावर घ्या आमदारकी घ्या बीजेपीची. मस्त जमते तुमचं. बढिया. वा 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 वा, बढिया. आमची परवानगी असताना राव हे 23 ते 24 आमच्यापर्यंत मैदान आहे. मला स्पष्ट म्हटलं आहे दास साहेब. तरी काय म्हणते तुम्ही? सुरक्षा आहे. सुरक्षेमुळं कायदा पाळत नसते, कायद्याला काही महत्त्व नसते, आपली सुरक्षा महत्त्वाची असते असं तुम्हाला मस्त सांगता येते हो समजून. वाह, मानना पडेगा आपको. बहुत बढ़िया. सलाम तुम्हारी वर्दी को. वर्दीची बेइज्जती केली हो तुम्ही. बेइज्जती नाही करत. पगार आहे, बेइज्जती केली. सामान्य माणसाला थोडी शरम वाटली पाहिजे हो ह्या गोष्टीची. थोडी तरी शरम. आम्ही चांगला आदर सामान्य माणसाला थोडी शरम वाटली पाहिजे. गुलाम झाले हो तुम्ही. अजिबात नाही. गुलाम झाले. दिसून राहिले. लोक कारणास्तव करत आहोत. गुलाम
गुलाम झाले तुम्ही. बाबासाहेबाचा अपमान करून राहिले तुम्ही, ज्यानं घटना लिहिली त्या माणसाचा अपमान करून राहिले. मस्त आहे तुमचं. परवानगी आमच्याजवळ आणि सुरक्षतेची वाह बढिया मानना पडेगा. कोणाला द्यायला पाहिजे ज्यांना रितसर पैसे भरून परवानगी घेतली. काय आता काय करा तुम्ही धडधड आम्हाला अंदर टाकून दे ना, मस्त बढिया होऊन जाईल. तुम्हाला तर डायरेक्ट तुम्ही पोलीस महासंचालकच होता, मग जमून जाते तुमचं का. मस्त तुम्हाला पुरस्कार भेटते नाही का साहेब. आमचं काय चुकलं काय बाबा, आमची परवानगी आहे म्हणून आम्ही इथं आलो. दादा भाऊ, मोठे भाऊ तुम्ही, पोलीसवाले भाऊ आहे, वर्दीचा मान ठेवा लागते साहेब. आम्हाला परवानगी म्हणून आलो भाऊ, परवानगी नसती तर नाही आलो असतो दादा आम्ही. पण तुम्ही काय म्हणता, हो परवानगी आहे, पण अमित शहाजी येत आहे सुरक्षेच्या दृष्टीकोनातून तुमची परवानगी फाडून टाका. हे फाडून टाका परवानगी. हे परवानगी हा कायदा गेला चुलीत, हा कायदा गेला चुलीत. हे फाडून टाका. हे परवानगीचं काही तुम्हाला कायदा तोडलं ना तुम्ही भाऊ, काही कायद्याचं राहिलं नाही. कायदा शिल्लक राहिला का दादा. सुरक्षेच्या नावानं आम्हाला कसा टेम घालून आले तुम्ही, कसं बीजेपीचं काम करून आले मस्त. वा 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 मानना पडेंगे. हा कागदाला काही किंमत नाही राहिली हो. हे राहू द्या तुमच्याजवळ, जपून ठेवा. एवढा तरी शिल्लक ठेवा. घ्या घुराटून नको बाबू बाबा. मारता गिरता काय कशाला मारणार दादा. नाही घुराटून करून आले तुम्ही. मारा गिरा घुराटून जमा द्या मारून 2-3 थापड अधिक मजा येईल. मारायला काय करा. तुम्हाला पटून राहिलं काय पण इमानदारीनं आतल्या आव्हान जे सांगितलं तुम्हाला काय आहे ते सुरक्षेच्या. कायदा काय म्हणते, कायदा काय म्हणते, कायदा काय म्हणते, रद्द करता येते. कायदा काय म्हणते साहेब, कायदा काय म्हणते. नाही ते तिकडे पाहत आहे. आम्ही मग तयारी कशी करावं उद्याची सांगा साहेब. आता उद्याची तयारी कशी करावं परवानगी असताना. आता जर आम्ही इथं तयारी केली नाही तर आम्ही सभा रद्द करायचं. तुम्ही आचारसंहितेचा भंग नाही करत का साहेब. आम्ही सांगा उद्याची तयारी आता करतोय आम्ही. आचारसंहितेचा भंग तर तुम्हीच करता हो, करत नाही का साहेब. नाही केला का साहेब. आता आम्ही उद्याची तयारी नाही ऐका साहेब, उद्याची तयारी आम्हाला 23-24ची परवानगी भेटली, आम्हाला स्टेज करायचा आहे. आता आम्ही स्टेज नाही केला तर उद्या आमची सभा होऊन का साहेब. तुम्ही ठिकाणी घेतला का आमची सभा आणून पडा. आमच्या सभेचा आमचे दिव्यांग लोक येणार आहे, महिला येणार आहे, गरीब लोक येणार एवढी आहे. लाचारी नको. त्याचा विचार केला काय. राजीनामा दे ना परवा. पिक्चर दाखवतो असं तर पिक्चर मध्ये, तानामध्ये पिक्चर मध्ये नाही दाखवत असं. एवढी लाचारी, 42 डिग्री एवढी सेल्सिअस लाचारी. उन्हात तानामध्ये लोकाईले सनस्ट्रोक झाला, याचा विचार केला का तुम्ही. हा आपण एका माणसाला इतक्या मोठ्या गृहमंत्री फसवणूक करून नाही राहिले का बगर परवानगी नाही आहे. इथं तुमची हिशोबाचं पॅरामीटरचे आमच्याजवळ साधन सामग्री नाही आहे. हा आणि तरी तुम्ही त्यांना परवानगी आणि किती लाचारी आहे. मनाले विचारावं रात्रभर. मंत्र्याला बोलवून राहिले तुम्ही. मी परत एकदा आपल्याला लाचार झाले हो तुम्ही. काय ऐकणार तुमचं आहे काय बाकी काय. किती लबाड बोलता हो तुम्ही, किती लबाड बोलताय. परवानगी आमची आहे, सुरक्षेचं नाव टाकून आम्हाला तुम्ही दाटून आले राव. लोक पाहून राहिले ना, लोक काय म्हणते. कायद्याच्या ह्याच्यात कायदा हो कायदा कायदा कायद्याचं नाव नका घेऊ, कायद्याचं नाव नका घेऊ. तोंडात कायद्याची भाषा शोभते का तुम्हाला. कायद्याची भाषा शोभते का तुम्हाला. सुरक्षेच्या कायद्याची भाषा संपते का. पाय दाखवा बा तुमची. तुम्ही चांगला कायदा नाही 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 काही प्रतिनिधी काही फायदा नाही. काही फायदा नाही. तुळून राहिले आता लोटांगण घालतो. मस्त आहे गुलामी. वा ते इंग्रजातले लोक होते का इंग्रजाकडे भारत स्वातंत्र्य परातंत्र्याच्या काळात. ते इंग्रज भारताच्या ते राहायचे. इंग्रज भारतीय राज्य शिपाई, भारतीय शिपाई राज्य ते इंग्रजाच्या विरोधात भारतीयालाच गोळी मारत होते. तसं तुमची व्यवस्था झाली. तुम्ही कायदा पुरा चुलीत टाकला. कायदा घेता तुम्ही बोलूच नका राव. तुमच्या तोंडात तो शोभत नाही आता कायदा. जिल्ह्याचं वातावरण खराब करून आले. चॅनल लाईव्ह आहे, सर्व कार्यकर्ते आमचे हितचिंतक सामान्य जनता पाहून राहिली हे अन्याय. आणि ते रस्त्यावर उतरल्याशिवाय लोक राहणार नाही. जुलुमाची लिमिट राहते नाही. कोणी एखादा जुलूम करून राहिले त्याच्याजवळ परवानगी नाही काही नाही. ते आनंद म्हणते परवानगी तिकून. अरे आमच्याजवळ परवानगी आहे त्याचं तुम्हाला काही पडलं नाही. आमच्याजवळ परवानगी असताना तुम्ही म्हणता त्याची परवानगी येऊन राहिली. वा काय मिली भगत आहे हो तुम्ही. आमची परवानगी असताना आम्ही स्टेज करावं नाही का उद्याच्या कार्यक्रमासाठी. नाही कराव नाही. तुम्ही आडवे आले ना भाऊ. कायदा सुव्यवस्था 3 वेळा वापस पाठवली कालपासून. मंडपवाल्याची गाडी वापस पाठवली. तुम्ही तुम्हाला वाटत नाही का आपण गुलामी सारखं वागून आलो म्हणून. कायदा तोडून राहिलो म्हणून वाटत नाही.
थोडंसं वाटत असं जे काय आहे, इतकुस सुरक्षेच्या कारणास्तव हा हा टाळ्या वाजवा टाळ्या वाजवा वा 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 बढिया सभा न क्या आदमी है. हा. गृहमंत्री याच्याच आहे हा, हा. त्याच्या सुरक्षा वा वा सामान्य जनतेची सुरक्षा बढिया बढिया सामान्य माणूस मरते तेव्हा तुमचं जात नाही सकाळ तर 2 नंबर पाक की बम सुरू आहे तुमच्या पोलीसच्या अंतर्गत 2 नंबरचे धंदे सुरू आहे बम पब आहे हा बलात्कार होते तर 4 दिवसानं जाता गृहमंत्री येतात तर आमची परवानगी असताना नाकारता बढिया बहुत बढिया ऐशी गुलामी में रहो कायदा तुमच्याला काही महत्वाचा राहिला आता तुम्ही कायदा बोलाच नाही साहेब हा हा तुम्हाला शोभत नाही ते तोंडातून तुमच्या परवानगी आम्हाला असताना सुद्धा साहेब आदेश काढले साहेब भाऊ शिट्ट्या वाजवायच्या नाही म्हणून हा विसल वाजवू नका अशी ऑर्डर काढले माहिती आहे का तुम्ही तुम्ही त्या ट्रॉफिक पोलीस बादच्या सीटा काढून घ्या किती कायद्याचे भक्त आहे बाबा तुम्ही माना लागन दादा वा शिंदे साहेब गोळ्या मान गए आपको. साहेब फक्त आमच्यावर गोळ्या झाडून द्या आम्ही इथं उद्या द्या आल्यावर वोटिंग व्हायच्या अगोदर बस 4-5 वर्षांना मरणार आता मेलो तरी चालते अरे तेव्हा तुमचा चेहरा त्याच्यापेक्षा डायरेक्ट तुम्हीच मत मारून घ्या ना उद्या बिहार सारखं खटाखट शिक्के मारून घ्या एवढंच राहिलं का नाही आता बाकी तुम्ही मस्त हजर राहायचा जय रामकृष्ण एक झोडपा एक बीजेपीला शिक्का मारायला लावला आम्हाला बस जमलं आमचं परवानगी आमच्या जवळ आणि अडवता आम्हाला वा सांगता काय सुरक्षा आहे मग सुरक्षेले गृहमंत्री साहेब आहे त्याच्यामुळे परवानगी घ्यायची गरज नाही बच्चू भाऊ तुम्ही पागल आहे का मी काय मॅट झाला काय बच्चू कडू तू परवानगी जरी तुले असली तरी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून त्या परवानगीले काही अर्थ नाही आचारसंहितेचा भंग होत नाही तुमच्या या कारणामुळं कारण सुरक्षा पाहिजे ना साहेब आता त्या पार्टीनं तो विचार करायला पाहिजे सुरक्षेचा तुम्ही तो किती विचार करता सांगा मला वा माना लागन साहेब असे अधिकारी सगळ्या इकडे निर्माण हो पुरा भारत देशाचा नाही मस्त बघा माना लागन तुम्हाला मला वाटत नव्हतं एवढे कसे गुलाम होतं लोक पिक्चर मध्ये दाखवत नाही राहावं तर दाखवते का वाटते का आपण पाणी घ्यावं नाही पाणी काय मानना पण बरोबर चिवत्या म्हणून सुरक्षा आहे का नाही सुरक्षेमुळे आम्हाला तुमच्या परवानगीला काही अर्थ नाही आहे नाही तुमच्या परवानगीला काही अर्थ नाही ते कायदेशीर परवानगी काढली त्याला काही अर्थ नाही सुरक्षा आहे हे मस्त कारण शोधलं पण कोणत्या वकिलाला विचारलं होतं कोणाला विचारलं होतं नाही हे नियमात आहे प्रोटोकॉलच्या ते आहे सुरक्षाच्या कारणास्तव आम्हाला बगैर परवानगीचं ना हे बगैर परवानगीचं नाही म्हणत हा हा आमच्यावर परवानगी असून आम्हाला जाऊ देत नाही पाणी घ्या माना लागन शिंदे नावाचे तर चांगले असते लोक चांगलेच आहे ना असे नसते काही टीवी देखो पहली बोलना टीवी देखने लगा बोलून घे ना फेसबुक लाईव्ह नाही केले का मग सोडून दे हा तुम्ही झगडे लावून आले कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न तुम्ही निर्माण केला माना लागन शांतता ठेवणं पोलिसाचं काम आहे पण पोलिसाने पोलीस तोडला आज